अ, आता आपण आलेलो आहोत इकडे वाडा तालुक्यातील इकडे सापणे बुद्रुक गाव आहे. या गावाच्या समोर इथे टीना कंपनीच्या समोर इकडे एक जंगल आहे. या जंगलामध्ये आपण आलोय. एक अत्यंत क्रूर असा प्रकार आपण बघतोय. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं गोवंश हत्या बंदी कायदा आपल्याकडे लागू केलेला आहे, ज्या अंतर्गत गायींना संरक्षण दिलं जातं. परंतु तरीही वाडा तालुक्यामध्ये असेल किंवा या सर्व परिसरामध्ये असेल, गायींची कत्तल आजही राजरोस केली जाते. खरं तर येथील अनेक तरुण आहेत, हे तरुण हा सगळा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करतात, मात्र तरीही असे प्रकार वारंवार घडतच आहेत. आता आपण सापण्याच्या इथे जंगलात आहोत. आता इकडे आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे गायीची हत्या केलेली आहे. मला वाटतं हे एक 4 गायी आहेत इकडे आणि 4 गायींची अत्यंत अमानुषपणे हत्या केली. याचं कारण असं आहे हत्या म्हणण्याचं, कारण इकडे त्याची काही हत्यारं वगैरे पडलेली आहेत आणि या हत्यारांवरून आपल्याला असं वाटतं की या गायींची हत्या झालेली आहे. तर हा सगळा प्रकार असा आहे की या जंगलामध्ये बहुतेक हा पहाटेचा प्रकार असावा, कारण इथल्या काही तरुणांनी आपल्याला सांगितलं की हा पहाटेचा प्रकार असेल. यावेळी काही लोकांनी त्यांना बघितलं असेल, इकडे गाडीचे काही भाग आहेत त्यांच्या, ज्या गाडीमध्ये ज्या गायींना नेलं जातं अशा गायींचे काही पार्ट देखील आहेत इथे पडलेले. तर हा सगळा प्रकार होत असताना कोणतरी बघितलं असावं आणि हे सगळे जे कोणी आहेत कृत्य करणारे हे सगळे फरार झाले. त्यानंतर या कंपनीतील काही एक तरुण आहे, तो तरुण इकडे या बाजूला आला एक लघुशंकेसाठी आणि त्याला हा सगळा प्रकार इथे गायींची हत्या झालेली पाहायला मिळाली. मग त्यांनी येथील जे बजरंग दलाचे वगैरे काही जे तरुण आहेत त्यांना सगळ्यांना इकडे बोलवलं आणि हा सगळा प्रकार उजेडात आला. साधारण दुपारचा हा प्रकार उजेडात आला. मग त्यांनी इथले जे पालघरचे पोलीस आहेत अधीक्षक, त्यांनी संपर्क करून वाड्याच्या पोलिसांना संपर्क केला आणि तात्काळ इथे पोलीस देखील हजर झाले. त्यांनी पंचनामे वगैरे, आता कारवाई सुरू आहे त्याची. परंतु अशा प्रकारचे हे प्रकार अत्यंत घाणेरडे असे प्रकार आहेत आणि हा सगळा प्रकार नेमका कोणाच्या पाठिंब्यानं होतो, हे नेमकं कोण प्रकार करतात, याच्यावर अत्यंत कडक अशी कारवाई व्हावी अशी मागणी या तरुणांनी केलेली आहे. आज दिनांक 2 डिसेंबर रोजी आमच्या सापणे एरियातील एका कार्यकर्त्याने आम्हाला कॉल केला की टीना कंपनीच्या समोर जो जंगल आहे, वाडा तालुक्यातील सापणे गावामध्ये टीना कंपनीच्या समोर जो जंगल आहे, त्या जंगलामध्ये 4 गोमातांची कत्तल केलेली आहे आणि क्रूरतेने हत्या केलेली आहे. हे समजताच मी लगेच त्या स्पॉटवरती पोहोचलो. मी आणि माझी बजरंग दलची पूर्ण टीम, आम्ही सगळे एकत्र येऊन त्या स्पॉटवरती पोहोचलो. स्पॉटवरती पोहोचताच आम्हाला समजलं की क्रूरताने एकदम हत्या केलेली आहे आणि एकदम हायवेच्या जवळच 50 किलोमीटर पण नाही बघा, मेन हायवे पासून एवढा स्पॉट येतोय. आज वाडा तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये गो तस्करी एकदम मोठ्या प्रमाणात होते. याच्या आधी सुद्धा आम्ही एक गाडी पकडण्याचा प्रयत्न केला किंवा भरपूर गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, पण याच्या आधी एक गाडी आम्ही पकडली, ती आम्ही संशयास्पद पकडली. तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला एक गुटख्याची गाडी सापडली किंवा त्याच्यामध्ये गुटखा जास्ती प्रमाणामध्ये होता. पण आज तुम्ही जी जागेवरती बघताय तर क्रूरताने हत्या केली. आज आपल्या मातेला गोमातेचा दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने गोमातेचा दर्जा दिलेला आहे प्राण्याला आपल्या. आणि आज अशाच घटना आपल्या विभागामध्ये जास्ती होत आहेत. या कशामुळे होत आहेत किंवा या का वाढत चाललेल्या आहेत? जर आपल्याच गोमाते संदर्भात जर अशा गोष्टी होत असतील तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तुमची काय मागणी असेल या सगळ्या प्रकारात? मागणी आमची हीच असेल की आमची गोमातेला कुठे न्याय भेटला पाहिजे. आम्ही गोमातेला माता मानतोय किंवा अन्य धर्मीय लोक असतील तर ती जर अशी मुद्दाम काही गोष्टी करत असतील तर या गोष्टी काही चुकीच्या आहेत. जर तुम्ही अशाच गोष्टी करत राहाल तर बजरंग दल आम्ही काय मागे हटणार नाहीयेत. याच्या पुढे जर आम्हाला कोणीही अशी गोमाते तस्करी करताना कोणीही भेटला तर बजरंग दल त्यांच्या भाषेमध्ये त्यांना उत्तर देईल.